मरायचं प्रत्येकाला आहे, पण त्याची एक विधी आहे. मेल्यानंतर काही विधी आहे, मेल्यानंतर श्राद्ध आहे. जे श्रद्धेनं केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध करताना जर श्रद्धा नसेल तर काहीही केलं तरी फायदा होत नाही. मायबाप, पहिलं श्राद्ध आहे किंवा पहिलं पिंडदान आहे. जिथे जीवाचा जीव जातो तिथे पहिला पिंडदान करायचा असतो. घरातून जेव्हा प्रेत बाहेर काढतात तेव्हा दरवाजामध्ये दुसरा पिंडदान करायचा असतो. अंगणामध्ये जिथे प्रेताची त्या ठिकाणी सेवा केल्या जाते ते उचलल्यानंतर तिथे तिसरा पिंड द्यायचा असतो. प्रेत उचलून मार्गाला लागलं की गावाच्या बाहेर कुठेतरी प्रेताला खाली ठेवतात. त्याला काय म्हणतात? इकडे काय म्हणतात? महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात जा, त्याला काय म्हणतात? खरं तर तो कधीच नसतो विसावा. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून त्याला म्हणतात. अरे आयुष्यभर विसावा नाही, मेल्यानंतर विसावा आहे का हो? आणि मग त्या विसाव्याच्या ठिकाणी काय होतं? पुढचे खांदेकरी मागे मागचे, त्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात खांदे. हा शब्द मग राजकारणात गेला. राजकारणामध्ये खांदे, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की काय होतं? खांदे पालट. कोणाच्या खांद्यावर कोणाचे वाजे, वाजे नाही ओझे. विठ्ठल वाजे प्रकरण मागे पडलं. आता ओझे ओझे, कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. नियम असा आहे, प्रेताला 2 बांबू आहेत. आता पूर्वी बांबूची तिरडी असायची, आता रेडीमेड आली स्टीलची. 2 बांबू का? जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाच्या नेते ग, लावून 5 बोटे गा तू ये रे बा विठ्ठला. जीव शिवाचे 2 बांबू आहेत ते. जीव शिवाची बैल जोडी, जुनं गाणं होतं बघा मराठीतलं. जीव शिवाचे 2 बांबू आहेत. 2च बांबू असतात ना तिरडीला लांब. त्याच्यावर 7 कामटे आहेत. 7 आहे की 8 आहे? 7च आहे. 7च का? तर हे शरीर सप्त धातूचा पुतळा आहे. शरीर 7 धातूपासून, 3 धातू बापाचे, 4 धातू आईचे, 4 आणि 3 7. ज्ञानोबाराय म्हणता अरे पाठा 7 5 3. याची टोटल मारा बरं किती होते? काय आकडेत बघा साधूंचे. 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा. 7 5 12 आणि 3 15 आणि 10 25 ची टोटल काय येते हो? विठ्ठल विठ्ठल. सप्त धातूचा पुतळा आहे म्हणून 7 कामट्या, 4 खांदेकरी. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 देह आहेत म्हणून 4 खांदेकरी. पुढे जे मळकं घेऊन चालतं त्याला काय म्हणता इकडे? हा, पानड्या. त्या पानड्याचं जे मळकं ठेवलेलं आहे त्याला कामट्या किती? 4 का बरं ठेवत नाही? 3च का? त्याचं कारण आहे त्रिगुणासार, सारासार विचार. 3 कामट्या आहेत. रज तम सत्व प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. 3 प्रकाराचे लोक आहे. रज तम सत्व म्हणून 3 कामट्या. मळकं, मळकं म्हणजे घट. ते जे मळकं आहे त्याला काय म्हणतात? घट. आणि शरीराला घटाची उपमा आहे हरिपाठात. सर्वा घटी. शरीराला घटाची उपमा आहे. घटाकाश, मठाकाश, महदाकाश. हे नाथबाबांनी त्रिपुटी सांगताना सांगितलेलं भावार्थ रामायणामध्ये. याला घट म्हणतात. मडक्याला वेगवेगळे नाव आहेत. दही त्याच्यात घातल्या जातं त्याला म्हणतात गाळग. दह्याचं गाळग. काल्याच्या कीर्तनात बांधतात त्याला म्हणतात दही अंडी. पाणी भरल्या जातो त्याला म्हणतात माठ. नवरात्रीमध्ये देवीची स्थापना केल्या जाते त्याला म्हणतात घट. याला घटाची उपमा आहे. शरीर मळकं म्हणजे घट आणि त्याच्यात जो विस्तव आहे, विस्तव म्हणजे आत्मा. आत्मा तोच परमात्मा. जैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखासी की भ्रांतीसी कामू विषयावरी. ज्ञानोबाराय म्हणतात जोपर्यंत आपल्या अंतरात्म्यामध्ये परमात्मा आहे तोपर्यंत याला किंमत आहे. याच्यातला आत्मा गेला की परिमळ गेली या चाले हे शरीर कोण बोलवितो देखवी ऐकवी. चाले हे शरीर. मी एका पोरेलोच्या म्हणलं का रे चाले हे शरीर? तो म्हणे पायाचे सत्य. शरीर जर पायाच्या सत्यानं चाललं असतं मग प्रेत का चालत नाही? आणि जर प्रेत चालायला लागला असतं तर फिरताना खांदेकऱ्यांना सांगितलं असतं पोरं हो तुमच्या तब्येती काही बरोबर नाही, तुम्ही असे डांबरी रोडने या, मी तुम्हाला असा शॉर्टकट पत्र्याच्या शेडमध्ये भेटतो.
एक पोरग सायकल शिकलं, सायकल असो का मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो का मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो, 5 वर्षानं येणार माणूस पडल्याशिवाय शिकत. ते सायकल चालवायचं, सायकल गल्लीतून गावातून मेन रोडला समोरून प्रेत यात्रा येत होती, गर्दी खूप होती. पोरगं घाबरलं, भांबवलं, ब्रेक मारा किंवा पॅडल द्यावा सुचलं नाही. जसं गेलं तसंच प्रेताला जाऊन धडकलं. ते खांदेकरी बाजूला पडले, प्रेत बाजूला पडले, ते पोरगं बाजूला पडलं, त्याला गुडघ्याला सायकल लागली, रक्तबंबाळ झालं. लोक बोलाय, मूर्ख बावलं, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा म्हणलं, तुला कॉमन सेन्स आहे का? तो म्हणला शांत बसाव. लोक म्हणले गाधड्या तुला कळता का? तो म्हणला गपचे बसा. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय, जो पडतो तो एक शब्द बोलत नाही, बाकीचे का गावात धिंगाणा घालतात तेच कळत नाही. त्या लेकराला कळत होतं का? त्याचं उत्तर नाथ महाराज देतात, परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी. आयुष्य म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. तुम्हाला मला भगवंतानं आयुष्य मोजून दिलेले, आयुष्य नाही आयुष्यातले श्वास सुद्धा मोजून दिलेले आहेत. मग संतांनी काय केलं? प्रत्येक श्वासावरती भगवत नामचिंतन केलं. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम सोहम, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुडती आला. अहम सोहम हे जे ते श्वास आहेत. एका ठिकाणी भक्ती साहित्यात वर्णन येतं, जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. श्वास मोजले. सासो की माला पे सिमरू में सीताराम. प्रत्येक श्वासावरती भगवंताचं नामचिंतन केलं गेलं पाहिजे. माय बाप, मरायचं प्रत्येकाला आहे, मृत्यू अटळ आहे. मृत्यू ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तुमचं मरण ठरलेलं आहे, फक्त डिक्लेअर नाही. कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या आठवड्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या मिनिटाला, कोणत्या ठिकाणी, कोणत्या निमित्ताने मरणार हे तुमचं माझं सगळं फिक्स आहे, फक्त डिक्लेअर नाही. एक देवाची कृपा आपल्यावरती अशी आहे की जन्माची चाहूल 9 महिने आधी लागते, पण मृत्यूची चाहूल 9 मिनिट आधी सुद्धा लागत नाही. आणि जर समजा मृत्यूची चाहूल लागली असती, माणूस धसक्यानंच मेला असता. म्हणून देवाचे ते उपकार आहेत की मृत्यूची चाहूल लागू देत नाही. हे भगवंताचे आपल्यावरती उपकार आहेत. पण मरावं तर मात्र प्रत्येकालाच लागतं. किती म्हटलं की मला मरायचं नाही, अगा मर हा बोलणं साहतू असं म्हटलेलं आहे. नुसतं मर म्हटलं कोणाला तरी त्या ठिकाणी माणसाला सण होत नाही, पण मरायचं प्रत्येकालाच आहे. मायबाप, ते जीवनातलं अंतिम सत्य आहे. आणि म्हणून ते प्रेत उचललं की त्याला म्हणता विसावा. तिथे काही धान्य, काही पीठ, काही वस्तू तिथे टाकल्या जातात, त्याला म्हणतात अमान्य श्राद्ध. काय म्हणतात? अमान्य श्राद्ध. तिथून प्रेत उचललं की स्मशानात नेलं की वडिलांचं प्रेत असेल, बापाचं प्रेत असेल तर कुंकुवाची स्वस्तिक करून त्याच्यावरती चिता, सरण, फुलं, लाकडं काय म्हणतात ते रचायचे. आईचं प्रेत असेल तर हळदीची स्वस्तिक करून त्याच्यावरती प्रेताचे सरण रचायचं असतं. बापाला कधीही मस्तकाकडून भडागणी द्यायचा असतो आणि आईला पायाकडून भडागणी द्यायचा असतो. हे धर्मशास्त्र वचन आहे. मस्तकाकडून का? तर तुमची माझी प्रत्येकाची उत्पत्ती बापाच्या मस्तिष्कापासून झालेली आहे, म्हणून बापाला मस्तिष्काकडून आग द्यायची असते, आईला पायाकडून भडागणी द्यायचा असतो. त्याचं कारण आहे, जगातले सगळे तीर्थ आईच्या चरणाजवळ असतात. सर्व तीर्थ आहे माझ्या मातृचरणाशी, आंधळ्याला दिव्य दृष्टी दिली हो कशी. सगळे तीर्थ आईच्या चरणाजवळ आहे. मेरे माँ के बराबर कोई नहीं. आईसारखं दैवत या जगाच्या पाठीवरती नाही आहे. का हो? आईसारखं दैवत नाही म्हणले नाही. तिला आई, माता, जननी अनेक नावाने संबोधलं जातं. पूर्वी लोक सुखी होते, घरात आई होती, घरात आई होती. आता घरात आई नाही, गोठ्यात गाय नाही. पूर्वी घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही आणि थैलीच्या दुधाला साई येत नाही. माय उरली कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं पॉश्चराईज झालेलं दूध बाटलीत टाकून पोराच्या तोंडाला लावते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे, आई समजून ते पोरगं त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. मग बाटलीची चटक कोणी लावली? मग ज्या आईनं बाटलीची चटक लावली ती आई लेकराची शत्रू का मित्र?
आईची फार मोठी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रात 3 माता झाल्या 100 वर्षाच्या कालखंडात. 16व्या शतकात, 17व्या शतकात आणि 18व्या शतकात. 16व्या शतकामध्ये जन्माला आल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. 17व्या शतकात आल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि 18व्या शतकात जन्माला आल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. या 3 मातांनी महाराष्ट्राची दशा आणि दिशा बदलवून टाकली. म्हणून ज्याच्या हाती दोरी ती जगाती उद्धारी. जिजाबाईनं पोटात राजा बनवला, सध्या पेटीत राजे जन्माला येत आहेत. गर्गसंहिता, पद्मपुराण, स्कंदपुराण, रामायण, भागवत, महाभारत, तुकोबरायांचा गाथा, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं चिंतन केलं तेव्हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जन्माला आलेत. जिजाबाईने पोटात राजा बनवला, गर्भावर तसे संस्कार घातले. त्याला पाळण्यात टाकलं की जिजाबाई गाणं म्हणायच्या. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. ते संस्कार त्या गर्भावर, त्या बाळावर, त्या पाळण्यात झालेत. असं म्हणतात की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. आता पाळणा राहिला नाही, पाळणा घर आलं. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. आमच्या गावातल्या बाईनं पोऱ्याला पाळण्यात टाकलं, त्याला झोका देत होती, गाणं म्हणत होती. दिल्लीची केली किल्ली, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, अख्ख्या कोलटेकमध्ये धिंगाणा केला. ज्याला पाळण्यातच हे ऐकायला भेटलं त्याच्याकडून अपेक्षा कोणती करणार आहे? विठ्ठल विठ्ठल. प्रेताला भडागणी दिली की तिथून सुरू होतो 10व्या दिवशी पिंडदान विधी. 10 पिंड आहेत. ते पिंड त्या ठिकाणी, तसं तर त्या ठिकाणी 3 ज्या पिढ्या आहेत त्यांच्या नावानं 3 पित्रांचे पिंड पाडले 10व्याला. ब्राह्मणभाऊ सांगतात ना, भूदेव त्या दिवशी आजोबाचं नाव घ्या, पंजोबाचं नाव घ्या, खापर पंजोबाचं नाव घ्या, आजी पणजी, खापर पणजी. त्या दिवशी 3 पिंड पाडल्या जातात. पुन्हा त्या ठिकाणी अजून 5 पिंड पाडल्या जातात वेगळे. ते कोणाकोणाचे असतात? एक प्रेताचा असतो, एक यमाचा असतो, एक आपल्या असणाऱ्या घरातले जे गेले पूर्वज त्यांच्यासाठी असतो. या सगळ्या गोष्टी आम्हाला वैदिक पद्धतीमध्ये त्या ठिकाणी कराव्या लागतात. विधी आहे. हिंदू धर्मातलं कोणतंच कार्य हे बिना अर्थाचं नाही, प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे. महिला प्रेतासोबत गेल्या की बांगड्या फोडतात. बांगड्या का फोडायच्या? त्याच्या मागे विज्ञान आहे. जुन्या काळामध्ये मलेरिया डॉक्टर गावागावात यायचे. खेड्यापाड्यावर, वाड्या वस्त्यांवरती मलेरिया डॉक्टर यायचे. आणि मलेरिया डॉक्टर आले की बोटाला सुई टोचून त्याच्यातून रक्त काढायचे. ते रक्त कुठे घ्यायचे? लाकडाची पट्टी असायची, अशी काचेची असायची का? काचाच्या पट्टीवरती ते रक्त घ्यायचे. काचावरतीच काय घ्यायचे तर रक्तातले जे घटक आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, बॅक्टेरिया काय जे का असतील ते त्या काचाच्या पट्टीवरती, रक्तातले जीवाणू बऱ्याच वेळापर्यंत जिवंत राहतात. म्हणून काचाच्या पट्टीवरती ते रक्ताचे थेंब घ्यायचे की ते जीवाणू बरेच वेळ जिवंत राहायचे. म्हणून काचाच्या पट्टीवर घ्यायचे. महिला जेव्हा प्रेताच्या जवळ बसतात त्यांच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्या कशाच्या आहेत? तो जीवात्मा जो गेला त्याला एखादी आजार असेल, त्याला एखादी रोग असेल, त्याला अत्यंत त्या ठिकाणी दुर्धर रोग असेल किंवा एखादी त्या ठिकाणी मोठा आजार असेल आणि ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचे काही जीवाणू, बॅक्टेरिया त्या प्रेताच्या जवळ आहेत, ते शरीराचं स्नान घातलं की ते सुचिरभूत व्हायचे. पण त्या काचावरती, बांगड्यांवरती बराच वेळ ते जीवाणू जिवंत राहू शकतात. म्हणून बांगड्या फोडायची पद्धत होती. याच्यामध्ये वैज्ञानिक कारण आहे.